आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा बाबा बाबा, तुमच्यासाठी ना एक भारी बातमी घेऊन आलोय. म्हणजे इंडियन क्रिकेट टीम मध्ये जशी त्या कोहलीची गरज असते ना, तसं त्या मैत्रीला कमलाची गरज होती. आणि तुम्ही त्या रूपासोबत त्या कमलालाही घराबाहेर काढून टाकलं. वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस जर मला भेटला असता ना, तर मी या जगावर राज्य केलं असतं. जाऊ द्या, ज्याचं त्याचं नशीब. आता तुम्ही बघा ना, त्या मैत्रीला मारण्यासाठी कसे शांत झोपून पडलात. बाबा, तुम्ही तर कुठल्या तरी हिरो सारखे दिसता हो. म्हणजे बघा, एक केस असे केले, असा गॉगल लावला आणि हातात चिलीम दिली ना, तुम्ही त्या डिक्टो हिरो सारखे दिसालो. हा, आता चिलीम नाहीये, काय हरकत नाही. काय दिसतंय ते रुपड. एक फोटो काढायला पाहिजे. पोच द्या. तुम्ही पोच कसे देणार, काय हरकत नाही. बघू कसा आलाय. सॉरी सॉरी, मी अशी फालतूगिरी पुन्हा नाही करणार. मी तुमची काळजी घ्यायला मला इथे ठेवला ना, मी तेच करेन. चूक नाही करणार बाबा पुन्हा. मला माफ करा. काय बघतेस तू? यासाठी मोबाईल दिला होता मी तुला. बावल्याकडे काय बघतेस? त्याने सांगितलंय का तुला असे व्हिडिओज बघायला? मी काय? कुणी सांगितलं तुला हे व्हिडिओज बघायला? कुणी दाखवलं तुला हे? आणि बावल्याकडे काय बघतेस सतत? किती जुना आहे हा बावला. हल्ली एवढा जुना बावला घेऊन का फिरतीयस तू? आधी कधी मिरवत नव्हतीस तू याला घेऊन. तो जुना असला तरी माझा फेवरेट आहे. एक सांगू, जेव्हा जेव्हा मला आदितीची आठवण येते, तेव्हा तेव्हा मला हा कंपनी देतो. अच्छा, मग या बावल्याने सांगितलं का जादूटोणाचे व्हिडिओ बघायला? काही हा भावला कसा सांगेल? तो काय रोबोट आहे का? आणि मी जादूटोण्याचे व्हिडिओ पाहतच नव्हते, मी कार्टून पाहत होते. आणि ते सजेशन मध्ये जादूटोणाचा व्हिडिओ आला. खरं बोलतेस? हो आई. शक्ती, बाबा, काय करते आमची परिराणी? कार्टून बघत होती. कार्टून बघतेस? पण कार्टून बघण्यामध्ये तू इतकी बिझी झालीयस की गेले काही दिवस बाबा कामासाठी घराबाहेर गेलाय, तर तुला साधी आठवण पण नाही आली ना? तसं नाही बाबा, तू बिझी असशील म्हणून तुला कॉल केला नाही. हो, बापरे, बऱ्याच बदलल्यात मॅडम. जरा जास्तच बदललेत. पण आमच्या परिराणींना जरी बाबांची आठवण आली नसेल तरी मी परिराणीला विसरलो नाही. एक मिनिट. घ्या, तुझ्यासाठी. शक्ती, काय झालं? शक्ती, अगं तुला आवडतं ना चॉकलेट? शक्ती, कुठे हरवलीयस? अशी अनोळखी असल्यासारखी काय बघतेस तू? आई काही बोललीये का? शक्ती, काय झालं? शक्ती, प्लीज बोल. तुला माहित नव्हती ती गोष्ट आठवली. म्हणजे काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू? कमलाजी आणि रूपामाशी बद्दल. त्यांच्याबद्दल काय? कमलाई आणि रूपा घर सोडून निघून गेलेत. का? रूपाने आपल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. रूपा?
ताईसाहेब प्लीज प्लीज मला ना काढू, मी जाते. रूपा, रूपा. अवघड आहे. नाही म्हणजे एवढ्या वर्ष त्या काम करतायत घरात, हे असं काही वागतील मनाला पटत नाहीये. माझ्याही मनाला पटत नव्हतं, पण मी स्वतः तिला कपाटातनं पैसे काढताना पाहिलंय. हो, तिला पैशांची गरज होती म्हणा, मी तिला मदत करायचा प्रयत्नही करत होते, पण तिचा स्वाभिमानच दुखावला होता. कुणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. आणि कमला मावशी, त्यांचं काय झालं? कमला आईला मला सांगावं लागलं हे घर सोडून जायला. का? तिच्या जीवाला धोका होता. जीवाला धोका? कोणापासून? मंदिरातल्या गुरुजींचा फोन आला होता मला, आणि ते मला फोनवर सांगत होते मला देवीने दृष्टांत दिला, तुमच्या घरातल्या एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तुझ्या आई समान कमलाबाईचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर उद्या दिवस उजाडायच्या आत त्यांना घराच्या बाहेर काढ. मनात नसतानाही मला स्वतःला कमला आईला घरातनं बाहेर काढावं लागलं. सगळंच अनबिलिव्हेबल आहे आणि जे काही घडलंय ते ऐकून जरा विचित्रच वाटतंय. एनिवे, मी पटकन फ्रेश होऊन येतो. हाय, मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं, आवडलं मला. मी माझ्या टीमसोबत कोऑर्डिनेट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचते. ओके, थँक्यू. ज्यूस. मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आली आहे म्हणून तुला धक्का बसलाय ना, साहजिकच आहे म्हणा. आतापर्यंत रूपा आणि कमला होत्या तुझ्या दिमतीला, पण आता त्या नाही आहेत तर तुझी आबाळ नको ना व्हायला. तू काळजी करू नकोस, मी आणि डॉली आहोत ना. तुला काय हवं नको ते सगळं सांग. किचनची सगळी जबाबदारी आमच्यावर सोड. त्या कमला मावशींचं वाईटच वाटलं जरा मला. म्हणजे मी तिला कधी चांगलं बोलले नाही, सतत वाद घातला तिच्याशी, पण एक मात्र मी मान्य करते, कमला मावशींनी किती केलंय ग तुझ्यासाठी. सख्या आईची माया दिली तिने तुला. मैत्रिणी, तुला घडल्या प्रकाराचा खूप त्रास होतोय दिसतंय मला, पण तू काळजी करू नकोस. एक ना एक दिवस कमला आणि रूपा नक्की परत येतील. अगं, तू जे काही वागलीस ते त्यावेळची गरज म्हणून. रूपाची चूक पदरात घेऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न केलास ना तू, पण ती नाही थांबली. आणि कमला मावशींचा जीव वाचावा म्हणून तू त्यांना घराबाहेर काढलंस ना. त्यामागे ना तुझं त्यांच्यावरचं प्रेम आणि काळजी दिसते. त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस. आणि हे काय कामात गडून राहणार आहेस? ज्यूस पी ना. हा मैत्री, हा ज्यूस पिऊ नकोस. का? एक वेळ एखाद्या अनोळखी व्यक्तीने काही खायला ऑफर केलं तर ते नक्की खा, पण या घरातल्या वैरींनी जर तुला पाण्याचा ग्लास जरी दिला ना, तरी तो घेण्याआधी 100 वेळा विचार कर. कधी कशातून तुझ्यावर विषप्रयोग करतील काही सांगता येत नाही. विषप्रयोग का करीन मी? विषप्रयोग असा काही संशय घेऊ नकोस माझ्यावर. नाही, संशय नाही,
हे तर मी खूपच खात्रीने बोलतोय अगं. तुला काय वाटलं मी या ज्यूस मध्ये माझ्या सुनेला मारण्यासाठी विष टाकलंय असं तुला वाटत असेल ना तर मी पिऊन दाखवते हा ज्यूस. पिऊ. ए आई, नको ना, नको करू सासू सुनेचा मेलोड्रामा. आणि तिला आज एवढं प्रेमाने सून वगैरे म्हणतेस, त्या सुनेच्या नखाची तरी सर आहे का ग तुला? स्वतःच्या आईबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? अरे सावत्र असली ना तरी सावत्रपणाने कधी तुला वागवलं नाही. पोटच्या गोळ्यासारखं तुला लहानाचं मोठं केलं. तुझ्यात आणि पोटच्या पोरांमध्ये कधी दुजाभाव केला नाही आणि त्या सगळ्याची परतफेड तू अशी करतोयस. वा वा आई, मी तुला एक सजेस्ट करू का? ते मालिकांसाठी ऑडिशन्स होतात ना, तिथे जाऊन ऑडिशन दे तू. पहिल्याच चाचणीत सिलेक्ट करतील अगं तुला खलनायिकेची भूमिका करायला. काय उत्तम अभिनय करतेस तू. उगाच इथे सगळ्यांसमोर तुझे खोटे अश्रू वाया घालवू नकोस. मी अभिनय नाही करत आहे मैत्रेयी. तुला माणसांची पारख आहे ना? तुलाही वाटतं मी नाटकं करते? ओ सावत्र माऊली, आपल्या घरात कोण किती जमिनीवर कोण किती जमिनीखाली आहे चांगलंच माहिती आहे मला. म्हणून सांगतोय, माझ्या समोर हा अभिनय करू नकोस. मी आणि मैत्री आम्ही दोघं आता जवळ यायला लागलोय, तर आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी तुमच्या तिघांच्या मनात काहीतरी प्लॅन शिजत असेलच. काय चालू आहे डोक्यात सांग ना. मलाही सांगा, म्हणजे काही इनपुट्स असतील तर मी पण तुम्हाला सांगेन. तू आता जे काय बोललायस ना यश, त्यांनी माझ्या काळजावर किती घाव होत आहेत ना हे तुला नाही कळणार आहे. मान्य आहे, आजवर खूप चुका केल्या मी, पण मला माझी चूक समजली आहे आणि मी आता अभिनय नाही करते, मी नाटक नाही करते. यश, सावत्र असली तरी ती तुमची आई आहे. तिला इतकं टोचून बोलण्याची गरज नाहीये. टोचून नाही अगं. इनफॅक्ट मी आत्ता जे काही बोलतोय ते खूप प्रेमाने बोलतोय, जिभेवर मठ ठेवून वगैरे. आणि मैत्री, पुन्हा या लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नकोस. नको घेऊस यांची बाजू. त्यांना मी खूप चांगला ओळखून आहे अगं. आजवर तुझ्या बाबतीत आपल्या बाबतीत काय काय वागलेत विसरलीस तू? तू एक वेळ विसरशील, पण मी नाही. विघ्न संतोषी माणसांवरती मी अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. मी काय म्हणते, त्यांनी स्वतःहून स्वयंपाकघरात मदत केली तर काय हरकत आहे? कारण यांना अन्नपूर्णा धार्जिणा नाहीये. मैत्री, मी एक गोष्ट ठरवली. आजपासून आपल्या स्वयंपाकघरात किचनमध्ये काम करायला माझ्या विश्वासाची एक व्यक्ती मी अपॉइंट करणार. आणि ती व्यक्ती जोपर्यंत या घरात येत नाही तोपर्यंत कोणीही काहीही जर तुला ऑफर केलं ना तर त्याला स्पर्शही करू नकोस. आई खायला दे ना. हा बोला. हा 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 हो, मी मेल चेक करते आई लगेच. खूप भूक लागली. हो बाळा, लगेच तुला पोळ्या देते गरम गरम. थांबा 1 मिनिट थांब. हो, मी लिहून ठेवलंय डायरीत. ही डायरी सांगते, लगेच सांगते. शक्ती, बाळ अजून उपाशीच आहेस का? अगं तुझ्या आजीनी करून दिलं असतं खायला तुला, पण चालणार नाही ना या घरातल्या ना. कमला नाही, रूपा नाही, तुझ्या खाण्याची आबाळच होणार वाटतं. नाही होणार. मैत्री, ही अगं मेरी, तू बाहेर का थांबली आहेस? आत ये ना.
ही मेरी, माझा मित्र आहे रॉबर्ट, त्याची बायको. हॅलो. हॅलो. आणि मेरी ही मैत्री माझी. तुझी मिसेस. मैत्री मॅडम, आय नो यू. यशने मला तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलंय. मैत्री, आजपासून मेरी घरकामांमध्ये तुझी मदत करेल. ओ, या ना तुम्ही, मी पाणी देते. तुझ्या मित्राची बायको मोलकरी? मग काय मित्र गॅरेज मध्ये वगैरे काम करतो की काय? नाही म्हणजे तुझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाच्या मित्राची बायको मोलकरी? विचित्र वाटतं ना जरा. आई, मैत्री आणि माझं लग्न व्हायच्या आधी आपण काय करायचो याची आठवण करून देऊ. आणि मी पद बघून मैत्री नाही करत. ऍक्च्युली रॉबर्टचा अपघात झाला रिसेंटली आणि नोकरी गेली. बेडरिडन असतो तो. यांना फायनान्शियली मदत व्हावी म्हणून मीच हिला असं म्हणालो की आमच्या घरी आपलंच घर समजून मैत्रीची मदतनीस म्हणून काम कर. मोलकरीण म्हणून नाही. चांगली शिकलेली वाटते. इतर ठिकाणी नोकरी देऊ शकला असतास ना. ऍक्च्युली मेरी खूप उत्तम कुक आहे. मी स्वतः तिच्या हातचं जेवलं. म्हणजे ती इतकं उत्तम जेवण बनवते की उत्तम सुगरण हीच ओळख आहे तिची. हो, तुम्हाला पाहिजे ते सांगा. महाराष्ट्रीयन, गोवन, चायनीज, कॉन्टिनेंटल, साऊथ इंडियन सगळंच बनवते मी. यश एवढं कौतुक करतायत म्हटल्यावर तुमच्या हातची चव चाखायलाच हवी. म्हणजे मी इथे कामाला येऊ शकते? हो, अर्थात. अडचणीत अडकलेल्यांना वेळेवर मदत करणं हे या घराचे संस्कारच आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमची अडचण मी समजू शकते. आणि यश म्हणतायत तसं हे घर आपलंच आहे असं समजून राहा. मेड म्हणून राहण्याची गरज नाही. आणि मी काही सगळीच जबाबदारी तुमच्यावर टाकणार नाहीये. मीही मदत करत जाईन. चालेल ना? हो, नक्की चालेल. पण मी एक सांगू का, तुम्ही मला असं प्लीज अहो जाऊ करू नका ना. एकेरी नावाने आवाज दिला तरी चालेल. मग मला मैत्री म्हण, मॅडम नको. हो, नक्की. या घराचे संस्कारच आहेत. घरातलं नाळ काय समजायचं आणि नोकरदारांना डोक्यावर घेऊन नाचायचं. आई, नाही, हिच्या मिस्टरांनाही आणायचं ना इथे राहायला. दे ग्लास दे. मेरी आंटी, तू इथे कधीपासून कामाला आली आहेस? ही शक्ती ना? हॅलो माय चाइल्ड, कशी आहेस तू? किती क्यूट आहे तुमची डॉटर. हिला पाहिलं होतं मी फोटोमध्ये. कधीपासून येतेस कामाला? म्हणजे राहायला मदतनीस म्हणून? आजच, आत्ताच घरी जाते आणि सगळं सामान घेऊन येते. येऊ ना आजच? हो, ये ना. मला तुझी खूप गरज आहे. म्हणजे आमच्या घराला. सो स्वीट. येते मी. चला, मी पण आलो, पटकन जाऊ. का ग, तू इतकी खुश काय आहेस मेरी घरात कामाला यावी म्हणून? यश मेरीला मैत्रीच्या मदतीसाठी नाही, आपल्या फायद्यासाठी घेऊन आलाय. ला 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 रे ला 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 हा 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 रे ना 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 दादा ऐक ना. अरे, रूपा गेली, कमला गेली, आता मेरी आई. तेरी क्या आहे अक्का? अरे दादा, मेरी आई म्हणजे मेरी नावाची नवीन मोलकरीण यश घेऊन आलाय घरात. काय सांगू राहिली अक्का? हो ना. अरे, रूपा आणि कमला सारखी ती इथेच राहणार.
त्याच्या कुठच्या जवळच्या मित्राची बायको आहे म्हणे. काय नाव, रॉबर्ट. आणि तो आजारी आहे असं कळलंय. काय नाव म्हटली अक्के तू? रॉबर्ट. रॉबर्ट? पण अशा नावाचा त्याचा कोणीच मित्र नाही ना अख्खे. अगं त्याच्या शेकून एक मित्र आले, मी चांगलं ओळखून आहे ना. दादा काय सांगतोस काय? अरे पण नवीन मित्र झाला असेल तर? नाही 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 अख्खे, यश असा पटकून कोणाशी मैत्रीच करणार नाही ना. मला तरी वाटतं नक्कीच काहीतरी पाणी मुरून राहिलं ना बाप्पा. आपल्याला खोलात जाऊन चेक केलं पाहिजे. बरं, तू म्हणशील तसं दादा, पण मी काय म्हणते, हे सगळं आपल्याला रावसाहेबांच्या कानावर घालायला लागेल. हा, तू त्यांना फोन कर आणि हे सगळं सांग पटकन. आणि मी आलेच. हा, येते मी. मेरी, रॉबर्ट. हा रॉबर्ट कोण? यशचा मित्र म्हणजे नक्कीच शिकलेला असणार आणि त्याची बायको सुद्धा शिकलेली असणार. आणि शिकलेली असून सुद्धा तिला ऑफिसात नोकरी देण्याऐवजी घर कामाला घेऊन येतोय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. याचा शोध घेतलाच पाहिजे.